जय मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. लक्ष द्या, फिटनेस सर्टिफिकेट नाशिकला आता कॉल केला होता ऑफिसला. तर त्यांनी सांगितलेले की आम्हाला डॉक्युमेंट चेकिंग नंतरचं फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 10-15 दिवस आधीच काढून ठेवलेले, म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट चेकिंग 22 तारखेला होती ना, तर त्यांनी आधीच काढून ठेवलेले. ते चालणार नाही असं म्हणतायत, कारण की आता कॉल केलेला आहे. ती रेकॉर्डिंग पण तुम्हाला ऐकून मी, कॉल रेकॉर्डिंग त्यांची, की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला डॉक्युमेंट चेकिंग नंतरचं फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी जुनं काढून ठेवलेले आहेत, काही विद्यार्थी निघून पण आलेले आहेत गावाकडनं. लक्ष द्या, हा व्हिडिओ सर्वांना टाका. आणि त्यांना अजून एक विचारलं की एमबीबीएस डॉक्टरचं चालेल म्हणे. एमबीबीएस डॉक्टर म्हणजे प्रायव्हेट डॉक्टर, प्रायव्हेट दवाखान्यात. तर म्हणून कृपया करून जेवढे तुमच्याकडे प्रायव्हेट दवाखान्यात जिथे जा एमबीबीएस डॉक्टर असेल त्याच्याकडनं तेवढं फिटनेस सर्टिफिकेट त्यांची सहीची का घेऊन टाका. कारण की ते मागचं तुम्हाला रिजेक्ट करतील. परत तुम्ही वेळेवर म्हणणार की सर आम्हाला माहिती नव्हतं, परत तुम्हाला त्रास होईल. म्हणून प्रायव्हेट डॉक्टरचं पण एमबीबीएस सर्टिफिकेट चालणार आहे, फिटनेस सर्टिफिकेट. कृपया करून हे सर्व विद्यार्थ्यांना पोहोचवा हा व्हिडिओ, जेणेकरून नागपर्यंत वेळ परत तिथे आल्यावरती रिजेक्ट होतील की तुम्हाला असं. कृपया करून फास्ट मध्ये, कारण की मुलींकडे उरलेला फक्त आजचा उद्याचा दिवस, कारण परवा ग्राउंड आहे त्यांचं, आणि मुलांकडे 2 दिवस उरलेले आहेत. म्हणून कृपया करून जेवढे पण असतील जेवढ्या पण नाशिकवाले विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण जेणेकरून त्याचं नुकसान होणार नाही. एमबीबीएस डॉक्टरचं पण चालेल. पुन्हा पुन्हा सांगतो दादा, कारण की वेळेवर तुझी धावपळ होईल. कारण की आधी मी बोललो होतो की चालेल, पण आता ते परत कॉल केला, त्यांना विचारलं ऑफिसला की ते म्हणतायत नाही, आम्हाला डॉक्युमेंट चेकिंगचं नंतरचं पाहिजे फिटनेस सर्टिफिकेट. म्हणून तुम्ही कृपया करून काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून जेवढा व्हिडिओ शेअर करता येईल लिंक द्यावं, कारण की कोणाचं नुकसान व्हायला नाही पाहिजे, त्या उद्देशाने काम करा मित्रांनो. जय हिंद.